नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर. महाराष्ट्र उद्योग नेटवर्क याच्या व्यावसायिक उद्योजक सिरीज यामध्ये आज आपल्याकडे एक उद्योजक आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशीच आज त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार सर, महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपलं नाव सांगा व्ह्युअर्सना. मी चंद्रकांत सुखदेव देठी आणि तुमच्या बिझनेसचं. वेलनेस कोच म्हणून मी कार्यरत आहे. अच्छा, वेलनेस कोच म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय करता आणि पूर्वापार हाच बिझनेस करताय की आता सुरू केलाय? नाही, मनुष्याच्या आरोग्यासाठी त्याचं संपूर्ण शरीर सुदृढ व्हावं, ऑलराऊंड व्हावं यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे. मी पूर्वी शिक्षक होतो आणि शिक्षक मधून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या उद्योगाकडे मी वळलो. अच्छा, शिक्षक असल्यामुळे तुम्हाला कोचिंग करणं इझीच आहे. तर कशा प्रकारचं तुमचं वेलनेस कोचिंग आहे? कशा प्रकारचे क्लायंट तुमच्याकडे येतात? माझ्याकडे 25 ते 30, 35, 40च्या वयोगटातले असतात. आता काय तरुण वर्गाला पण डायबिटीज, ब्लड प्रेशर यांनी ग्रासलेलं आहे. मग त्यावर मी न्यूट्रिशन फूड देतो. ॲलोपॅथिक औषधामुळे काय होतं, साईड इफेक्ट होतात आणि ते साईड इफेक्ट झाल्यामुळे अनेकाचं आयुष्यमान डिक्रीज होतं आणि ते होऊ नये म्हणून मी आमचं हे आयुर्वेदिक प्रोडक्ट देऊन त्यांचं जीवन सफल करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते यशस्वी झालेले आहे. असं तुमच्या कोणत्या क्लायंटचा फीडबॅक आहे का की त्याला खूप सारे प्रॉब्लेम होते पण या तुमच्या औषधामुळे त्याला? ज्या वेळेला मी हा कोर्स केला ते करण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे आई सतत आजारी असायची. चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट करायचो आणि पण आईचा आत्मविश्वास होत नव्हता चांगल्या जिल्ह्याच्या ठिकाणी. मग आता काय करायचं, मग मी हा कोर्स त्या ह्याने मोठ्या अडचणीत हा कोर्स केला आणि कोर्स करून आईवर स्वतः प्रयोग केला आणि अँटॅक्स डी आणि अँटॅस्टिक देऊन 3 महिन्यामध्ये आईचा आत्मविश्वास वाढला आणि इतका आत्मविश्वास वाढला आता आईने नातवाचं लग्न पण यशस्वीपणे पार पाडलं. म्हणजे हा फार आमूलाग्र असा बदल घडल्यामुळे पुढे मी ह्याच्यावर नंतर मला अनेक क्लायंट मिळाले, असे माउथ टू माउथ, वर्ड ऑफ माउथ प्रमाणे तुम्हाला क्लायंट मिळतात. पण तुम्ही काही वेगळं त्याच्यासाठी एफर्ट्स घेता का की क्लायंट पर्यंत पोहोचण्याकरता? हा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी त्यांना माझे जे फीडबॅक्स पाठवतो. त्यानंतर ज्या प्रोडक्टची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवतो. एकूण 6 प्रोडक्ट आहेत. 6 प्रोडक्टची माहिती मी व्हॉट्सअपद्वारे त्या क्लायंटपर्यंत पोहोचवतो. पण तुम्ही काउन्सिलिंग पण करता का? कारण कधी असं नाही होत ना, आपण घेतलंय प्रोडक्ट घेऊन गेले, तुम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं, समजावून सांगावं लागतं. ज्यावेळेला फोन केल्यानंतर ते अनेक प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि मला जर प्रश्नाची उत्तरं येत नसतील तर मी माझे सिनियर्स डॉक्टर्स आहेत त्यांना फोन करून विचारतो. पण मोस्टली असं जास्त होतं का की तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करावं लागतं की तुम्ही स्वतः? नाही, मी स्वतः करतो. पण एखादा जर क्रिटिकल असेल जास्त तर त्यावेळेलाच मी डॉक्टरांशी संपर्क साधतो, नाहीतर मी स्वतः हँडल करतो या सर्व बाबी. आणि ह्याची जी फी जे काही तुमची काउन्सिलिंगची वेगळी असते की फक्त औषधाचीच? नाही, सध्या सामाजिक कार्य म्हणून मी काउन्सिलिंगची फी घेत नाही. फक्त जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्टचेच फक्त पैसे घेतो. एक सामाजिक बांधिलकी या नात्याने रुग्णांना एक चांगली सेवा मिळावी आणि संपूर्ण म्हणजे रुग्ण हा आनंदी असावा. आनंदीकडे जिकडे तिकडे चोवीकडे या हेतूने मी सगळ्यांना फ्री काउन्सिलिंग करतो. मग हे तुमचं जे वेलनेस कोच आहे ते तुमचं डायबिटीस आणि अजून? नाही, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, संधिवात, आमवात, त्यानंतर लहान मुलांचे प्रॉब्लेम्स, त्यानंतर अशा बरेच समस्या आहेत. गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर पण काही आहे का? अँटॉक्सिपियन आहे ना, अँटॉक्सिपियन आणि अँटॉक्सिटी या 2 बाबी घेतल्या की गुडघेदुखी निघून, कंबरदुखी यावर म्हणजे संपूर्ण. परत अँटॉक्स एक्स पण आहे. नवीन लग्न झालेलं असतं आणि आनंदी जीवन होत नाही नवरा बायकोंचं, त्यावेळेला पुरुषाने ते अँटॉक्स एक्स घेतलं आणि टी घेतलं तर त्याचं आनंदी जीवन होऊ शकतं. त्यानंतर HLA, हार्ट, लिव्हर, किडनी यावर पण न्यूट्रिशन फूड आहे आयुर्वेदिक. या सर्व बाबी म्हणजे जवळजवळ 6 प्रोडक्ट्स आहेत
आणि जे शरीराशी निगडीत आहे आणि पूर्ण आयुर्वेदिक आहे, नो साईड इफेक्ट आणि फार चांगले रिझल्ट आहेत. आणि अजून काही तुम्हाला ह्याच्यात नवीन ह्याचं कोचिंगचं काही नवीन इन्व्हॉल्व करायचं आहे का वगैरे, किंवा हेच तुम्ही कार्यरत ठेवणार आहात काय? हा, त्याच्यामध्ये पण मी डेव्हलपिंग करणार आहे. कारण का तर लोकांच्या पर्यंत ह्या सर्व बाबी पोचल्या पाहिजे व्यवस्थित. हा, त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि खरंच आहे, काळाची गरज आहे आयुर्वेदिक मेडिसिन्स घेणं. तर प्लीज तुम्हाला अशा काही प्रकारचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर देठे सरांशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद सर, तुम्ही अमूल्य अशी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.